Cancer Healer Center, a new beginning. दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव. भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर. दिल्लीमध्ये आपच्या मनीष सिसोदिया यांचा 900 मतांनी पराभव. जंगपुरामधून सिसोदियांना पराभवाचा मोठा धक्का. भाजपचे तरविंदर सिंग मारवाह विजयी. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या नेते आणि मुख्यमंत्री आतिशी विजयी. भाजपचे रमेश बिधुडी यांचा पराभव. तर जिंकली तरी लढाई सुरूच राहणार, आतिशींची प्रतिक्रिया. विकास आणि सुशासनाचा विजय झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट. मतदारांचे आभार मानले. 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीमध्ये भाजपचं कमळ फुललं. मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदाच भाजपकडे. गेल्या वेळच्या 8 जागांवरून यंदा भाजपची 47 जागांवर मुसंडी. पंतप्रधान मोदी संध्याकाळी 6 वाजता भाजप मुख्यालयामध्ये जाणार. दिल्लीमधील विजयानंतर भाजपच्या कार्यालयामध्ये जल्लोष होणार. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला झटका. 12 वर्षांपासूनचा केजरीवालांचा अभेद्य गड भाजपनं भेदला. तर मजबूत विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करणार, अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. केजरीवाल यांनी सुरुवातीला चांगली कामं केली, मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली. दिल्लीतील पराभवानंतर अण्णा हजारे यांची केजरीवालांवर टीका. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पूर्ण सुपडा साफ. आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसला एकही जागा नाही. जी भर के लढो, समाप्त कर दो एक दुसरे को. रामायण मालिकेतील व्हिडिओ पोस्ट करत उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेस आणि आपला टोला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का. दादांच्या राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. पक्षाला नोटापेक्षा सुद्धा कमी मतं. विरोधी पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकून विजय मिळवणं हा भाजपचा फॉर्म्युला. दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांनाही जेलमध्ये टाकलं गेलं. भाजपच्या विजयावर राऊतांची टीका. 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्रीपोल अंडरस्टँडिंग. भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते. मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलले, फडणवीसांचा मोठा दावा. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मुंबईतील 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर आज 13 तासांचा रात्रकालीन, मध्य रेल्वेवर उद्या दिवसकालीन ब्लॉक. नागपुरात बलात्कारानंतर विवाहितेची हत्या. हुडकेश्वर परिसरातील संतापजनक घटना. 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात. Cancer Healer Center, a new beginning.